नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेले मोस्ट 30 प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। चला मग आपण स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे, राज्यघटनेमध्ये कोणती कलम आहे त्यानुसार देशामध्ये वित्त आयोग स्थापन केले जातात? तर ऑप्शन आहे कलम 280, कलम 350, कलम 360, कलम 370। मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका। तुमच्यासाठी हर प्रश्नाला 30 सेकंदाचा वेळ दिला जाईल। तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन कलम 280, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे। राज्यघटनेमध्ये कलम 280 नुसार देशामध्ये वित्त आयोग स्थापन केले जातात, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए कलम 280। नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशातून घेण्यात आलेले आहे? तर ऑप्शन आहे आयर्लंड, कॅनडा, रशिया, फ्रान्स। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी रशिया। रशिया या देशातून राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य हे घेण्यात आलेले आहे, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, तिन्ही दलाचे सरसेनापती कोण असते? तर ऑप्शन आहे राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, यापैकी नाही। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए राष्ट्रपती। राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे सरसेनापती असतात। नेक्स्ट प्रश्न आहे, नारायण श्रीपाद राजहंस यांचे टोपण नाव काय आहे? तर ऑप्शन आहे छोटा गंधर्व, गोविंद, बालगंधर्व, कुसुमाग्रज। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी बालगंधर्व। नारायण श्रीपाद राजहंस यांचे टोपण नाव बालगंधर्व हे आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा। ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा। तर ऑप्शन आहे शून्यकार, निराकार, साकार, सर्पाकार। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी निराकार। ज्याला आकार नाही तो निराकार हा अर्थ होतो। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात विहिरीची संख्या सर्वाधिक असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन आहे महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी गुजरात। गुजरात राज्यामध्ये सर्वात जास्त विहिरी असणारे राज्य आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, टिंबटिंब जिल्हा संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। तर ऑप्शन आहे पुणे, नागपूर, नांदेड का वर्धा। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी नांदेड। नांदेड हा जिल्हा संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, नर्मदा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे? ऑप्शन आहे 1290, 54 किलोमीटर, 214 किलोमीटर, 724 किलोमीटर। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी 54 किलोमीटर नर्मदा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी आहे, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार पुढील पैकी कोणाला असतात? तर ऑप्शन आहे जिल्हा अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष या विभागीय आयुक्त। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए जिल्हा अधिकारी यांना ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार असतो, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, सन 1913 मध्ये लाला हरदयाल यांनी टिंबटिंब स्थापना केली। सन 1913 मध्ये लाला हरदयाल यांनी टिंबटिंब स्थापना तयार केली। तर ऑप्शन आहे मित्रमेळा संघटना, फ्री इंडिया लीग, गदर पार्टी, अभिनव भारत। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे गदर पार्टी। सन 1913 मध्ये लाला हरदयाल यांनी गदर पार्टी ही स्थापन केलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे कोणाला म्हणतात? तर ऑप्शन आहे लॉर्ड मेयो, लॉर्ड डेटन,
लॉर्ड रिपन यापैकी नाही. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, लॉर्ड रिपन यांना भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे, कळंब या नावाचा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? कळंब या नावाचा तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन आहे उस्मानाबाद, अकोला, अकोला यवतमाळ, यवतमाळ उस्मानाबाद, वाशिम उस्मानाबाद. मित्रांनो, उस्मानाबादचं नाव धाराशिव झालेलं आहे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, यवतमाळ उस्मानाबाद. त्यालाच उस्मानाबादलाच धाराशिव असे सुद्धा म्हणले जातात. कळंब नावाचा तालुका यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, वजेश्वरी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन आहे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, ठाणे. वजेश्वरी हा गरम पाण्याचा झरा ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, शस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन आहे पेनगंगा, वर्धा नदी, वैनगंगा नदी, इराई नदी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, पेनगंगा नदीवर शस्त्रकुंड धबधबा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर ऑप्शन आहे संसद, राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, संसद. संसदेला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार असतो. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांना भारतीय क्रांतीकाचे जनक असे कोण म्हणले होते? तर ऑप्शन आहे व्हॅलेंटाईन चिरोले, महात्मा गांधी, पंडित नेहरू, न्यायमूर्ती रानडे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, पंडित नेहरू यांना लोकमान्य टिळकांना भारतीय क्रांतिकाराचे जनक असे म्हणले जातात, पंडित नेहरूंनी. नेक्स्ट प्रश्न आहे, अभिनंदन ही शिक्षण कर्ज योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर ऑप्शन आहे अरुणाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, गुजरात. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, आसाम राज्याने अभिनंदन ही शिक्षण कर्ज योजना आसाम राज्याने सुरू केलेली आहे किंवा आसाम सरकारने सुरू केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, केदारनाथ ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन आहे गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये केदारनाथ ज्योतिर्लिंग आहे या राज्यामध्ये. यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकलेला आहे? तर ऑप्शन आहे सिंहगड, रायगड, तोरणा, राजगड. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, तोरणा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला हा जिंकलेला आहे पहिला. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर ऑप्शन आहे वेमनचंद्र बॅनर्जी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जी व्ही मावळणकर यापैकी नाही. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, जी व्ही मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय झाड कोणते? तर ऑप्शन आहे वडाचे झाड, चंदनाचे झाड, कडुलिंबाचे झाड, अशोकाचे झाड. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे वडाचे झाड. त्यामुळे प्रश्नाचे ऑप्शन आहे ए, वडाचे झाड. भारताचे राष्ट्रीय झाड हे वड आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, नोबल पारितोषिक मिळणारे पहिले भारतीय कोण? तर मित्रांनो, या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, रवींद्रनाथ टागोर हे नोबल पारितोषिक मिळणारे पहिले भारतीय आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वायू हा क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरला जातो? तर ऑप्शन आहे प्रोपेन, मिथेन, इथर यापैकी कोणताही नाही. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, मिथेन. मिथेन हा वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? तर ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, नायट्रोजन. नायट्रोजन हा वायू इलेक्ट्रॉनिक बल्बमध्ये भरलेला असतो, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेले वस्तू चुंबनाकडे आकर्षित होतात? तर ऑप्शन आहे कोबाल्ट, निकेल, लोखंड, वरील सर्व. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, वरील सर्व. कोबाल्ट, निकेल आणि लोखंड हे तिन्ही पण चुंबकापासून आकर्षित होतात, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, शरीरात अजीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास खालीलपैकी कोणता रोग होतो? तर ऑप्शन आहे बेरीबेरी, मूळदूस, क्षयरोग, रात आंधळेपणा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, रात आंधळेपणा. शरीरात अजीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास रात आंधळेपणा येत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, अंड्यातील कोणत्या भागामध्ये मुख्य प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्ण अन्न असे म्हणतात? तर ऑप्शन आहे पांढरा व पिवळा बलकामध्ये, पिवळा व बलकामध्ये, पांढऱ्या भागामध्ये या अंड्यामध्ये प्रथिने नसतात. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, पांढऱ्या भागामध्ये अंड्यातील सर्वात मुख्य प्रथिने हे पांढऱ्या भागामध्ये असते, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 1857च्या भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन आहे ग वा सरदार, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती गो रानाडे, वि दा सावरकर. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, सावरकर. 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ वि दा सावरकर यांनी लिहिलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भूदान चळवळ कोणी सुरू केली? तर ऑप्शन आहे महात्मा गांधी, महात्मा फुले, पंडित नेहरू, विनोबा भावे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन आहे लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण आगरकर, गोपाळकृष्ण गोखले. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केलेली आहे, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणी लिहिले? द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन आहे पंडिता रमाबाई, लेडी वेल्डिंगन, रमाबाई आंबेडकर, रमाबाई रानडे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, पंडिता रमाबाई यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक लिहिलेले आहे, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे, पंडिता रमाबाई. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील.